पडद्याच्या आज जे प्रेक्षक आहेत स्कोअरलेग क्षेत्रामध्ये त्यांना विनंती करतोय आपण पडद्यावर बसलात पडद्याच्या पाठीमागे व्हा, बाहेर व्हा प्लीज. लॉंग लेगच्या फिल्डरने ती ताकीद द्या. अक्षय आहेत तिथे, अक्षय भोईर त्या लहान मुलांना त्या पडद्याच्या बाहेर काढा प्लीज. डॉट बॉल टाकलाय, निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्या 3 गडी बाद 27, 2.5 बॉलची समाप्ती. जॉली बॉईज जुचंद्र टीम 9च्या सरासरीने पुढे वाटचाल त्यांची पाहायला मिळते. बघूया या चेंडूवर ही सरासरी वाढेल काय. फुलटॉस करून सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्रात, एक धाव पूर्ण केली. खराब थ्रो आणि त्याचा परिणाम फळस्वरूप 2 धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. हरिदास थोडेसे क्रॅम्प्स येताना दिसत आहेत. धाव घेताना तो अर्थातच जे कोल्युशन झालं, जे टक्कर झाली त्या टक्करमध्येच थोडीशी दुखापत या काढूला झाली. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 29. 30 धावांचं टार्गेट असेल. 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. चिठ्ठ्या या ठिकाणी केल्या जात आहेत आणि त्या चिठ्ठ्या आम्ही उडवतोय. बाय मिळालेला संघ द ग्रेट मराठा हसोबानगर टीमचा कॅप्टन या. इथे चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी आणि त्याचबरोबर पतू पॅकर्स जुचंद्र टीमचा कॅप्टन या. 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील. एक चिठ्ठी जी असेल ती बाय असेल आणि राहिलेल्या चिठ्ठीमध्ये ज्या टीमचं नाव असेल ती तो संघ द ग्रेट मराठा हसोबानगर संघाविरुद्ध खेळेल. लक्षात घ्या ही रूपरेषा असेल. ड्रॉ उडवला जातोय. मी आदरणीय आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित किने साहेबांना विनंती करतोय आपला शुभ हस्ते हा ड्रॉ आपण करावा. 2 चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. एका चिठ्ठीमध्ये अक्षय विजेता टीम असं नाव आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये पतू पॅकर्स असं नाव आहे. एक चिठ्ठी जी उचलली जाईल ती बाय असेल. लक्षात घ्या, एक चिठ्ठी उचलली जाईल ती बाय असेल आणि जी राहील ती द ग्रेट मराठा हसोबानगर संघाविरुद्ध खेळेल. विनर टीम म्हणजे या पतू पॅकर्स टीमला खेळावं लागेल द ग्रेट मराठा हसोबानगर टीम विरुद्ध. आणि टॉस करण्याकरता लगेचच या तुम्ही टॉस साठी या आणि जो जिंकेल त्याला बाय असेल. अक्षय भोईर मैदानाच्या आतून येत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण टीममेट या ठिकाणी येत आहेत. अक्षय आपण टॉस कडे वळूया. चला टॉस आपण करूया. संदीपजी गावंड सर जोडलेले असतील. ओव्हर टू यू. आणि कमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी आम्ही आहोत. टॉस बॉक्स मध्ये अक्षय साठम यांना बघणार आहोत. तीन ओव्हर मॅच असेल. पुढचा मॅच विलासजी पाटील नाना यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 3 ओव्हर मॅच मात्र काही करायचे दोन्ही संघांनी. काटा आणि छापा दोन्ही बलाढ्य संघ आहे. काटा असा कॉल आला एक काटा. आता मात्र डिसिजन सांगायचा आहे. अजून कॉल लावला जाते. द ग्रेट मराठा हसोबा जुचंद्र संघ टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यंदा अगोदर असा मॅच झालाय का पतू पॅकर विरुद्ध तुमचा? नाही झाला. म्हणजे यंदाच्या हंगामध्ये पहिल्यांदा लढत होईल आमने सामने. गेल्या वर्षी काय रिझल्ट होता त्यांच्या अगेन्स्ट? चांगला रिझन होता. म्हणजे दोघं एकमेकांवरती भारी पडलेले आहेत. कशी खेळली त्या संघामधलं कोणते खेळाडू आहेत जे लवकर तुम्ही आउट करण्याचा प्रयत्न कराल? अंकित आहे, हितेश आहे. आता फिल्डिंग घेतले कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच. आणि इथे टॉस जिंकला आता पतू पॅकर तर काय डिसिजन असतं? आम्ही फिल्डिंगच घेतली. बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना काय मनामध्ये टार्गेट असेल 3 ओव्हर मध्ये? 40+. नक्कीच 40+चे आहेत आणि म्हणून 40+ फेवरेट आकडे आहे. मात्र कसं नियोजन वाटतं एकंदरीत या स्पर्धेचं? चांगलं आयोजन आहे. तुम्हाला देखील ऑल द बेस्ट असेल. टॉस जिंकलाय द ग्रेट मराठा हसोबा स्पोर्ट जुचंद्र. वॉन द टॉस
चूज टू बॉल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत संदीपजी गावंड सर. थँक्यू. थँक्यू डीजे. वेलकम बॅक सर्वांचं सर हार्दिक स्वागत. जॉली बॉईज एका लाईनअप मध्ये आपण बघितलं असेल ते दृश्य. 12 डब्यांची लोकल ज्या पद्धतीने एका मागोमाग एक येते त्या पद्धती जॉली बॉईज आहेत. प्लेइंग 11 पंच इशारा करतात. गेम ऑन टाइम कडे लक्ष असेल आणि इथे मात्र 10 मिनिटाच्या आतमध्ये 2 ओव्हर समाप्त झाल्या पाहिजे, अन्यथा एक प्लेअर आतमध्ये आणला जाईल. जॉली बॉईज म्हणजे डिसिप्लिन टीम. चला हरिदास प्लीज फिल्डिंग लावून घ्या. हरिदास फिल्डिंग लावा बिंदास, करू नका टाइमपास. गणेश सपकाळ. जाऊया मॅचच्या दिशेने. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल घेऊन येईल हितेश करता गणेश आणि पहिल्याच बॉल वरती दांडी गुल. यावेळी मात्र हितेशला परतावा लागेल. निलेशला बॅक टू द पॅव्हिलियन. सकाळपर्यंत एक गोष्ट नोटीस केली मी की जिथपर्यंत रॉकर आरके संघ खेळायला यायच्या आधी भरपूर स्कोरर झाले. जसा हा संघ पराभव झालाय तसा मात्र स्कोरर देखील इथे अवेलेबल नाही आहे. संदीप गावंड सर आता आमचे स्कोरर आहेत, मगाशी आम्ही होतो. ऍडजस्टमेंट करणं महत्वाचं आहे बाब आहे आणि तेच कॉमेंटेटर कडून शिकावं संदीप गावंड सरांकडून. कदाचित काही दिवसानंतर आता संदीप गावंड सर फक्त अंपायरिंग करणं बाकी आहे आणि ते देखील कमिंग सून. एक अशी स्पर्धा असेल जी फक्त कॉमेंटेटर अंपायर असतील, अंपायर कॉमेंटेटर असेल अशी स्पर्धा. यूट्यूब अंपायर्स अशा प्रकारचे खेळाडू. प्रिन्स आरकेचा प्रिन्स राजा. यावेळी फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती समाचार. चेंडू सीमारेषी पार, मिळतोय चौकार. 9+4. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. 4 धावा येत आहेत. टोटल 5. एका लाईन मध्ये 3 खेळाडू दिसलेत अंपायरला आणि तेच पाहिले. नो आर्ग्युमेंट. भावेश चला फिल्डिंग लावून घ्या. चला पंच जास्त एक्सप्लेन करू नका, आपल्या जागेवर जा तुम्ही. जो काय डिसिजन असेल तुम्हाला मान्य करावा लागेल. एका लाईन मध्ये 3 खेळाडू दिसलेत लेग साइडला आणि तेच पाहिलं. गुड अंपायरिंग दीपेश दिंडेकर सरांकडून. येणारा बॉल फ्री हिट असेल. फिल्डिंग चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या संघाला. 5 धावा. मागील मॅच मध्ये 7वा अजुबा आपण पाहिला होता. लोअर फुलटॉस स्प्रीडचा बॉल आणि इथे मात्र 1 धाव. फ्रीडचा फायदा मिळाला नाही. गणेश चांगली गोलंदाजी करतोय. एका धावेने धावपळक पुढे सरसावतय.
6. दोन चेंडू 6 धावा. आज कॅच ऑडियन्सनी कमी धरल्यात आणि कॅश प्राइज आहे 500 रुपये. JTC लाईव्ह वर अनेक कॉमेंट्स आल्यात, चांगल्या चांगल्या फनी कमेंट्स देखील आल्यात. मला वाटते जास्त कुशांत पाटील यांनीच केल्यात. जागा बनवली होती, चेंडू देखील त्या प्रकारचा होता, मात्र स्लोवर वन आणि सरप्राईज केले बॅटरला. निर्धाव चेंडू 6 धावा. 3 बॉल 3 चेंडू 6 धावा या फलकावरती. 30 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र जागा बनवली आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार आरके नावाचा आरके ट्रॉफीचा येतोय षटकार. बिग हिट. 4 बॉल 12 धावा. जबरदस्त फलंदाजी होते. आता सत्यवान भुरकुंड, सत्यवान नाम तो सुना होगा. पुन्हा एकदा एवढी जागा बनवली आणि पुन्हा एकदा मात्र तोच फटका खेळायचा होता. षटकार आला मात्र 3 बॉल मध्ये 6 धावा दिल्यात. जबरदस्त कमबॅक गोलंदाजाकडून. 5 बॉल 12 धावा. 10चा रिक्वायर रन रेट मेंटेन करायचा होता. 2 धावा ऍडिशनल केल्यात. 5 बॉल मध्ये 12 आल्यात. शेवटचा बॉल. गोल्डन स्टारचा होम पिच आहे. जिंकेल तो असेल आजच्या दिवसातला, या हाफ मधला अंतिम मॅच खेळण्याकरता सज्ज होईल. स्टेप आउट केलाय. मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. यावेळी चांगला झेल कॅरी केलाय. 12 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत. 18 धावा. SDJ गरिबांचा हाय रखवाला, साऱ्यात मन हाय त्याला. समाज सेवेची आवड त्याला, दादा यो नावाला. गोरगरिबांचा हाय रखवाला, साऱ्यात मन हाय त्याला. शिवरायांचा तो शूरवीर, दादा यो आमचा भरदार. शिवरायांचा तो शूरवीर, दादा यो आमचा भरदार. मनात समाज हित रंजित किनी दादार. 12 बॉल आणि 18 धावांची गरज. मॅच ऑन झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. धरम भोईर आणि अक्षय पाटील. जहा मॅटर बडे व अक्षय पाटील खडे. बॉलिंग मार्क वरती नक्की बॉलर कोण आहे? लवकर पाठवा जॉली बॉईज. फिल्डिंगला तर एका लाईनअप मध्ये येतात, बॉलर्स देखील तसेच ठेवा. बॉलर रवी, प्रवीण आलेला न्यू बॅटर इन. चिठ्ठी पडल्यानंतर प्रवीणने एक वक्तव्य व्यक्त केलं की जिंकलो, बाय पडेल आम्हालाच, आणि त्यांनाच बाय पडले. काही ही मॅच जिंकतील ते. 12 बॉल 18. दीपेश वणगा स्ट्राईक इनला. भावेश वणगा देखील याच संघामधून पाहायला मिळतो. चांगल्या कॉमेंट्री त्यांचे आपण पाहिले. यंदाच्या हंगामामध्ये मला वाटते आउट ऑफ आहेत, मात्र घरून मॅचचा आनंद घेत असतील. इथे डाऊन द लेग, डोक्यावरती हात होता, वाईट गेल्यानंतर असं दृश्य आपण बऱ्याच वेळा बघितले. 12 बॉल 17ची गरज. दीपेश टिंडेकर यांचं कौतुक करे ना, स्वतःहून अंपायरिंगला जात आहेत या स्पर्धेमध्ये आणि चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. ललित भोईर सर एका साईडला आणि त्यानंतर परशुराम पाटील सर आपण बघितलेत. 12 बॉल 17 आलाय मैदानाच्या आत खतरा. यावेळी चांगला चेंडू. पुन्हा एकदा ही लाईनर लेन ठेवावी लागेल गोलंदाजाला. शेवटपर्यंत टिकायचंय जॉली बॉयला, तर आव्हान
इथे स्वीकारावं लागेल आणि ते आव्हान चेंडू डॉट विकेट्स आणि चांगली फिल्डिंग करावी लागेल. 11 बॉल 17 ची गरज. पुन्हा एकदा वाईड, एक वाईड जातो, एक डॉट बॉल आला, पुन्हा एकदा वाईड आला आणि अंपायर ललित भोईर सर इथपर्यंत इशारा करतायत. 11 बॉल 16 धाव्यांची गरज. आज तब्बल 1.5 वर्षानंतर विराट कोहली इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आजच्या T20 सामन्यामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध 7 वाजता ती मॅच आहे. विराट कोहलीचे फॅन आज भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळतील. यावेळी हुक करायचा होता. अहमद भाईनी जबरदस्त कॅच कॅरी केलाय. जबरदस्त सेलिब्रेशन बघा. व्हाट अ कॅच. असरंजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित. असरंजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित. असरंजित किनी दादार. थँक्यू डीजे. आता 14 बॉल 10 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. फेकून झाले टोटल 10 बॉल आणि त्यामध्ये 2 वाईड बॉल आलेत. 10 बॉल 16 ची गरज. 2 बॉल फेकून झाले त्या षटकातील. विजय कांबळे नंतर चांगली स्कोरिंग कोणाची असेल तर संदीप गावड सरांची. आणि विजय आलाय. वारंवार आम्ही सूचना दिल्या प्रत्येक संघाला, थोडी घाई करा प्लीज. लोअर फुटटॉस बॉल. यावेळी ड्राईव्ह करायचा होता. डीप मधून पुढे हरिदास. यावेळी फेकी ॲक्युरेट होती. 1 धाव. एका धावेने धाव पडला. 15 धावा. या संघामध्ये कांचन पाहायला मिळते. कृपेश पाटील यांचा नेमका रोल काय आहे या संघामध्ये तर एक ऍज अ फिल्डर म्हणून, ऍज अ गायडन्स म्हणून. 9-15 ची गरज आहे. मॅच ऑन आहे. 9 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. यावेळी गोल्डन स्टार संघ आपल्या होम पिच वर दबदबा निर्माण करेल का? आजच्या दिवसामध्ये तो अंतिम मॅच या हाफ मधला खेळेल का? इनसाइड आउट स्लॅश केला. यावेळी मात्र चांगला फटका होता. कट केला होता चेंडूला आणि इथे मात्र 2 धावा घेत असताना प्रवीण कमी पडतोय. विकेट जाईल आणि बघा सेलिब्रेशन लगेच केलं जातंय. क्या बात आहे. जॉली बॉयज टीम रनआउट. कशाची ना त्याला एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार. एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार. थँक्यू डीजे. जॉली बॉय जास्त एकत्र येऊ नका. कोरोना व्हायरस जरी गेला असला तरी मात्र आता भारतामध्ये वाढत चाललाय. आणि नायगावमध्ये पहिला कोरोना व्हायरस कोणाला झाला असेल तर आमच्या बाजूलाच ते व्यक्ती आहेत. हे सांगायला नको तुम्हाला, त्यांच्यापेक्षा जास्त कोणालाच माहिती नाहीये कोरोना विषयी. 15 धावा या फलकावरती. 8 बॉल मध्ये पाहिजे आहेत 15. योगेश जो सकाळपर्यंत उत्साह होता ना डगआउट मध्ये तो आता शांततेमध्ये बदललाय. यावेळी जबरदस्त चेंडू. कानाचा गुंगारा दिला या चेंडूने आणि जागते रहो हा इशारा केलाय या चेंडूने. काहीतरी बोलला असेल हा चेंडू कानामध्ये. जबरदस्त. 7-15 7 बॉल 15. जॉली बॉईज आता ऍक्शन चषकावरती विनर ठरला होता एनसीए मधून आणि तिथे उपविजेता ठरला होता. 7-14. वाईड बॉल. 7-13 13-7 7-13.
ही मॅच आठवते मला अजूनही. मात्र तिथे अक्षय पाटीलचा तो शेवटचा बॉल चांगला होता आणि नंतर दर्शन मृणाल यांची वेगळी कॉलिंग होती. यावेळी कॅच कॅरी केलाय 6 बॉल 13. गोल्डन स्टार असाच मॅच जिंकला होता मागील मॅच मध्ये. तिथे संघ वेगळा होता, गोलंदाज वेगळा होता. 6 बॉल 13 ची गरज. गेलाय विकेट. 6 गेंदों में चाहिए 13 रन. जॉली बॉयज टीम पाणी पाहिजे, पाणी द्या. 6-13 तुमच्या डगआउट मध्ये पाणी असेल बघा, तुमचा प्लेयर पाठवेल. 6 बॉल 13 ची गरज. चला टीम मीटिंग करू नका, फिल्डिंग लावून घ्या. SDJ थँक्यू डीजे. एवढा वेळ ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका. 3 ओव्हर मध्ये इतकी तहान कशी काय लागते जॉली बॉईज. 6 बॉल 13 धावांची गरज. इथे मॅच ऑन झालाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. मागील मॅच मध्ये 6 बॉल चेस केल्या होत्या त्या गोल्डन स्टार संघाने. मात्र तिथे होता RK हा संघ. बॉलर त्या 6 बॉल टाकण्याकरता जवळजवळ चेंडू जे टाकले होते ना 6 बॉल 13 ला, वेगवेगळे गोलंदाज आपण पाहिले होते. अक्षय, ओमकार, समेश मोरे. 6 बॉल 13. स्टेप आउट केलाय. व्हॉट अ शॉट. अप्रतिम शॉट ऑफ द मॅच. पैसा वसूल षटकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघणार आहोत. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ स्टंप वर आणि इथे मात्र काय फटका खेळलाय. अफलातून ग्लोरियस मॅग्निफिशियंट षटकार. विजयच्या बॅट मधून येतोय हा मोक्याच्या क्षणी ठोकलेला शानदार षटकार. 5 बॉल 7 ची गरज. अशीच मॅच झाली होती मागील मॅच मध्ये. 5 बॉल 7. शुभम बॉलिंग बार्क वरती. यावेळी अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित थोडा बाउन्स प्राप्त करतोय आणि ऍक्युरेट डिलिव्हरी पाहायला मिळते. 4 बॉल 7. मॅच अजूनही संपलेला नाहीये. इथे फिल्डिंग करणारा संघ चांगली फिल्डिंग चांगली बॉलिंग करेल तर राहू शकतो या मॅच मध्ये आणि बॅटिंग करणारा संघ इथे मोठा फटका खेळेल की ड्राईव्ह करेल. पुढचा बॉल. मिस टायमिंग आहे. इथे किती धावा दिल्या जातील. कॅच कॅरीज होईल की नाही. 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. चांगली फिल्डिंग आणि 2च धावा. आता आलाय मॅच 3 बॉल 5. ही खासियत आहे NCA मध्ये संघ खेळत असतात. प्रत्येक मॅच रफ अँड टफ. पहिली मॅच असो, दुसरी मॅच असो, शेवटची मॅच असो, रफ अँड टफ पण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. नायगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये 25 धावसंख्या झाल्या. आणखीन 5 धावींची गरज. उर्वरित 3 बॉल आणि 5 धावींची गरज. 3-5 5-3 3-5. जबरदस्त हा पिचिंग केलाय चेंडू. बॉल पडलाय कुठे हे देखील पाहणं गरजेचं आहे. गुड लाईन वरून चेंडू. इथे मात्र नॅचरल बाउन्स आहे हा गोलंदाजाचा. बॅटच्या खालून शोल्डर आणि मानेच्या वरून हा चेंडू निघून जातोय. 2 बॉल 5 ची गरज. 2-5. इनसाइड एज. आता मात्र 1-5. षटकार ज्याने मारला, ज्याने मॅच काढली, आता त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. बनवू शकतो बॅटर आहे. 1 बॉल 5 एक षटकार मारलाय. मात्र इथे
गोलंदाजाचं कौतुक करेन मी. अप्रतिम गोलंदाजी केले. एक षटकार आल्यानंतर काही सिंगल डबल आले नाहीत आणि इथे मात्र क्षमता आहे. या अगोदर ज्या पद्धतीने षटकार डोटावला होता त्या पद्धतीचा षटकार मारावा लागेल. अशक्य असं काही नाही आहे आणि दोन्ही संघांकरता आता मॅच बनलेला हा शेवटचा बॉल या मॅचचा रंगरूप दाखवेल. 1 बॉल 5 जॉली बॉईज की गोल्डन स्टार. पुढचा बॉल 1-5. शेवटच्या बॉल वरती मात्र इथे कॅच नाही तर मॅच घेतलाय. कॉंग्रॅच्युलेशन जॉली बॉईज, हाडला गोल्डन स्टार. आणि जॉली बॉईज आजच्या दिवसातला या हाफ मधला अंतिम मॅच खेळेल. पुढचा मॅच पतुपायकर जुचंद्र वर्सेस आपण बघणार आहोत बिग बॅटल अँड बिग फाईट द ग्रेट मराठा हसोबा स्पोर्ट जुचंद्र. हसोबा टीम आपली फिल्डिंग लावून घ्या आणि पतुपायकर आपले बॅटर पाठवा. बघा किती खुश आहेत जॉली बॉयचे समर्थक. एका